नमस्कार, सुस्वागतम. तो देखो भाई, माझा भाऊ मला रोज काही ना काहीतरी करायला लावतो. सो आज त्यांनी फरमाईश केली होती, त्याला छोले आणि भटुरे खायचे होते. सो सकाळ सकाळी छोले आणि भटुरे करून घेतले. जेवणाचं सगळं आवरून आम्ही सगळे निघालो चिपळूणला, काम होतं म्हणून. आता चिपळूणला जातोय म्हटल्यावर वाटेत लोटे लागतं आणि लोटातला फेमस वडापाव खाल्ला नाही असं होऊच शकत नाही. एक नंबर वडापाव होता. वडापाव खाऊन पुढे निघालो. वाटेत कुठेही पाऊस भेटला नाही. बघता बघता शोरूमला आलो. शोरूमला आल्यावरती आम्हाला समजलं की इथं अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं. उद्याची अपॉइंटमेंट घेऊन निघालो घरी यायला. घरी परत येताना चवचड्याचा धबधबा बघून इथं जायचा मोह काय आवरला नाही. चारी साईडनी हिरवळ दाटलेली, धबधब्याचा आवाज, छोट्या झऱ्यांचा आवाज, पक्ष्यांची किलबिल ऐकून मनाला थोड्या वेळसाठी का होईना पण मस्त वाटलं. वर गेल्यावरती धबधब्याचा ओलावा इथपर्यंत जाणवत होता आणि मग तिथून नंतर घरी यायला निघालो. सो आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगला. तोपर्यंत बाय.